श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 जून वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत वटपौर्णिमा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेचे व्रत सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी 3 दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली आणि म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली. सावित्रीसह ब्रह्मा, विष्णू आणि महेश या व्रताची मुख्य देवता आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारचे स्मरण करून त्याचे आयुष्य वाढून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कार्याला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे कर्माला शिवाची जोड असते. तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनवून त्याच्या जीवाचा फायदा होतो. सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य हे खूप जास्त असून त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित होऊ दे व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. पण यंदा वटपौर्णिमा ही सोमवारी आलेली आहेत. शिवरूपी वृक्ष म्हणजे वटवृक्ष आणि सोमवार हा भगवान शिवशंकर यांना समर्पित असणारा दिवस आहे. अतिशय दुर्मिळ असा शुभयोग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि हा योग अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. वटपौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी काही खास उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार वटपौर्णिमेला तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण पतीवरून ववाळून टाका ही एक वस्तू. पतीच्या सर्व अडचणी, संकट दूर होऊन येणारी वाईट वेळ निघून जाईल. पतीच्या सर्व इच्छा फक्त 1 दिवसात पूर्ण होतील. पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पतीवरून वळून टाकायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय प्रत्येक महिलेने आपल्या पतीसाठी करायचाच आहे. कारण हा संपूर्ण दिवस, हे व्रत, ही पूजा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी आपण हे व्रत करत असतो. आणि जर आपण या पवित्र दिवशी आपल्या पतीवरून ही एक वस्तू ववाळून टाकली तर पतीवर येणारी वाईट वेळ ही निघून जाते. पतीच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे? अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा फक्त अशी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या पतीवरून ववाळून टाकायची आहेत. आता उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे तर बघा, या दिवशी
उत्तम मुहूर्त हा सकाळचा आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त आहे. पण यामध्येच 1.5 तास राहुकाळसुद्धा आहे. तर राहुकाळ हा सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत म्हणजे असा 1.5 तास राहुकाळ असणार आहे. आणि या राहुकाळात तुम्हाला अजिबात कोणतीही पूजा ही करायची नाही, कारण राहुकाळ हा अशुभ मानला जातो. प्रत्येक पूजेसाठी तो वर्ज्य काळ असतो. त्या काळात आपण पूजा केली तर त्याचं फळ मिळत नाही. म्हणून हा 1.5 तास तुम्ही वर्ज्य करून 12:30 वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त आहे. त्याचबरोबर जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं ना, तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. फक्त सकाळचा 1.5 तास म्हणजे 7:30 ते 9 वाजेपर्यंत तो 1.5 तास वर्ज्य करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेची पूजा दुपारी 12:30 वाजल्यापासून ते 2:30 वाजेपर्यंत या वेळेमध्ये वडाच्या झाडाची पूजा करत नाही. म्हणून ती वेळसुद्धा तुम्हाला सोडून द्यायची आहे दुपारची. आणि सकाळचा जो 1.5 तास आहे तो, ही 2 वेळ तुम्हाला सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. ज्यांना बाहेर जाऊन पूजा करायच्या आहेत तर बाहेर जाऊन पूजा करू शकता. ज्यांना घरीच पूजा करायच्या आहेत तर त्यांनी बघा, वटवृक्षाची फांदी आणून ती कुंडीमध्ये लावून तिची पूजा करू नका. त्याऐवजी तुम्ही बघा, छान अशी वटवृक्षाची रांगोळी काढा आणि त्याची पूजा करा. किंवा काय करायचं, गुगलवरनं ना वटवृक्षाची एखादी इमेजेस डाउनलोड करायची आहे, त्याची प्रिंटआउट करून आणायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे. पण फांदीची पूजा ही तुम्हाला अजिबात करायची नाही. एखादं रोपटं असेल त्याची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे. फक्त हा उपाय मी जो तुम्हाला सांगणार आहे ना, तो उपाय करण्या अगोदर तुम्हाला वटवृक्षाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. उद्याची जी वटपौर्णिमा आहे, तर आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या अखंड सौभाग्यासाठी, निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी आणि जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी करत असतो. आणि हा उपाय देखील आपल्याला पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, पतीच्या लाभासाठी आणि भविष्यातील वाईट गोष्टींपासून आपल्या पतीचं संरक्षण होण्यासाठी, पतीवर येणारं प्रत्येक संकट हे दूर होण्यासाठी, पतीची दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी, त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही पतीवरून ही एक वस्तू ववाळून टाकतात तेव्हा पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. म्हणून प्रत्येक स्त्रीने हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. प्लास्टिकचं घेऊ नका, तांब्याचं किंवा स्टीलचं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. सोबतच थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. यासोबतच ताटामध्ये आपल्याला एक सुपारी ठेवायची आहेत आणि एक सोन्याची अंगठी ठेवायची आहेत. सोन्याची अंगठी नसेल तर इतर सोन्याचं तुम्ही काही ठेवू शकता. यानंतर काय करायचं आहे, फुलं असतील तर फुलांच्या पाकळ्यासुद्धा ताटामध्ये ठेवा. आणि यानंतर तुम्हाला एक मुठभर तांदूळ आपल्या हातात घ्यायचे आहे. उजव्या हातामध्ये आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला ते तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या देवघरासमोर बसूनच श्रीराम रक्षा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. 1 ते 9 श्लोक आहेत, तर ते पठण करायचे आहेत. यामध्ये आपल्या सर्व अवयवांचं वर्णन केलं आहे आणि त्यामुळे आपल्या पतीच्या रक्षणासाठी ते तांदूळ अभिमंत्रित करून एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि यानंतर एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती आपल्या पतीला बसवायचं आहे. शक्य असेल तर साईडने छान अशी रांगोळीसुद्धा काढा. फक्त पाटावर बसवताना आपल्या पतीचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून बसू शकता. यानंतर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला पतीच्या कपाळावरती गंध लावायचा आहे. गंध उभा तुम्हाला मोठा टिळा लावायचा आहे. अगदी छोटासा टिपका देऊ नका. उभा गंध लावायचा आहे. त्यावरती अक्षता लावायच्या आहेत. आणि यानंतर जी अंगठी आणि सुपारी आहे तर ती आपल्या हातामध्ये घेऊन पतीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉकवाईज ओवळण्याचा प्रारंभ करत डाव्या खांद्यापर्यंत न्यायचं आहे. आणि तसंच उलट्या दिशेने ववाळून पुन्हा उजव्या खांद्यापर्यंत आणायचं आहे. आणि प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारीचा स्पर्श
ताटाला व्हायला हवं असं 3 वेळा तुम्हाला करायचं आहे. औक्षण करून झाल्यानंतर ते ताट तुम्हाला पतीवरून 3 वेळा ववाळून घ्यायचं आहे आणि यानंतर वाटीमध्ये जे तांदूळ आपण अभिमंत्रित केलेले आहेत रामरक्षा स्तोत्र म्हणून, तर ते तांदूळ आपल्या हाताने आपल्या पतीच्या पायावरती या अक्षदा टाकायच्या आहेत. त्यानंतर थोड्या अक्षदा या पतीच्या गुडघ्यावरती टाकायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही खांद्यावरती या अक्षदा टाकायच्या आहेत आणि शेवटी तुम्हाला डोक्यावरती टाकायच्या आहे. आणि ही कृती तुम्हाला सेम 3 वेळा करायची आहे. 3 वेळा तुम्हाला बघा, अगोदर थोडे तांदूळ पायावरती, गुडघ्यावरती, खांद्यावरती आणि डोक्यावरती, पुन्हा थोडे तांदूळ घ्यायचे पायावरती, गुडघ्यावरती, खांद्यावरती आणि डोक्यावरती, असं 3 वेळा तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर काय करायचं, जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असतो ज्याला रक्षासूत्र असं म्हणतात, तर तो रक्षासूत्र धागासुद्धा घ्यायचा आहे आणि तो आपल्या पतीच्या हातामध्ये बांधायचा आहे. उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि 7 वेढे देऊन तो धागा तुम्हाला पतीच्या हातामध्ये बांधायचा आहे. जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे हा रक्षासूत्राचा धागा मिळतो आणि तो तुमच्या घरातच असेल तर तो तुम्हाला पतीच्या हातामध्ये आवर्जून बांधायचा आहे. तो आपल्या पतीचं संरक्षण करत असतो, आपल्या पतीला उत्तम मार्ग दाखवत असतो. म्हणून अशा रक्षासूत्र आपल्या पतीच्या हातामध्ये बांधायचं आहेत आणि पतीच्या पाया पडायचं आहेत. आता हा उपाय करून झाल्यानंतर तिथे जे तांदूळ खाली पडलेले आहेत तर ते काय करायचे, तर ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाखाली जाऊन ते मुळापाशी टाकून द्यायचे आहेत, जेणेकरून तिथे असणारे कीटक मुंग्या येऊन ते तांदूळ खाऊन जातील. या उपायाने आपल्या पतीला अखंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं असा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा उपाय उद्या वटपौर्णिमेला आवर्जून करायचा आहे. जेव्हा आपण कोणताही उपाय श्रद्धेने, निष्ठेने आणि विश्वासाने करतो तेव्हा त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतेच. आणि तसेच जर पुरुषांना शक्य असेल ना तर आपल्या पतीला एखादी छोटीशी भेटवस्तू या दिवशी दिली तरीही चालेल. बघा, जेव्हा आपण या दिवशी आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो ना तेव्हा पुरुषांच्या कुंडलीतील शुक्रग्रह हा मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा साधारण नाही, तो धनसंपत्ती, ऐश्वर्य यांच्या संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी छोटीशी भेटवस्तू नक्की द्या किंवा थोडे तुम्ही पैसे देऊ शकता, 10, 20, 50 जे तुम्हाला शक्य होईल ते पैसेसुद्धा तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. आता इथे पतीचं औक्षण करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. जो दिवा तुम्ही औक्षण करण्यासाठी वापरणार आहे त्या दिव्यामध्ये चुकूनही तूप घालू नका, कारण तुपाच्या दिव्याने पुरुषांना ओवाळलं जात नाही. तेलाचाच दिवा लावायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये सुतक असेल ना तर तुम्ही हा उपाय अजिबात करू नका. आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.